नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भाद्रपद शुक्ल कृष्ण पक्ष म्हणजेच आता गणपती झाले आणि त्यानंतर पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष सुरू होणार आहे। पितृपक्ष सुरू झाल्यानंतर आपल्याला पितरांच्या नावाने काही सेवा करायच्या आहेत की ज्यामध्ये आपल्याला पुण्य मिळवता येईल आणि पितरांचा आशीर्वाद घेता येईल। बघा, आपण ज्याप्रमाणे कुलदैवतेंचा आपण आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या ज्या काही जीवनामध्ये अडचणी आहेत त्यासाठी आपण कुलदैवतेची सेवा करतो आणि कुलदैवतेची सेवा केल्यानंतर आपल्याला जो आशीर्वाद मिळतो, आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात। तसेच आपल्याला जे अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात त्या अडचणींवरती आपल्याला मात करण्यासाठी आपल्याला पितृ पंधरवाडा दिलेला आहे आणि त्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पितृंची सेवा करायची असते आणि ती सेवा जर आपण यथाशक्ती केली, नित्य नियमाने केली, काही उपाय केले तर आपण सहज आपल्या जीवनातील ज्याही अडचणी आहेत त्यावरती आपण मात मिळवू शकतो। कारण की कुलदेवतेच्या सेवा एवढेच पितृपक्षांच्या मध्ये आपल्या पितरांची सेवा करण्याला तितकेच महत्त्व प्राप्त झालेले आहेत। आता आपण पितृपक्षामध्ये कोणत्या पिढ्यांपर्यंत श्राद्ध घालतो तर आपण 3 पिढ्यांपर्यंत श्राद्ध घालतो। म्हणजेच आपले वडील, आपले आजोबा आणि आपले पणजोबा। आपले वडील म्हणजेच वसु देवता आणि आपले आजोबा म्हणजेच रुद्र देवता आणि आपले पणजोबा म्हणजेच आदित्य देवता। ह्या 3 देवतांची सेवा केल्याचे आपल्याला फळ या पितृपक्षांमध्ये मिळत असते। तर आपल्याला पितरांची सेवा करायला आपल्याला काही उपाय करायचे आहेत। श्रद्धेने श्राद्ध घालणे म्हणजेच श्राद्ध। आता आपण जेही बघा, सूर्यनारायण जेव्हा कन्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा यमदेवता पृथ्वी लोकावरती आपल्या पूर्वजांना आपल्याला भेटण्यासाठी म्हणजेच त्यांचे जे पृथ्वीवरती वडील असो, मुलं असो, कोणी असो त्यांना भेटण्यासाठी पाठवत असतात। म्हणून पितृपक्षांमध्ये आपल्याला श्राद्ध करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। आता आपल्याला काय करायचे आहे की आपण जेही अन्न त्यांच्या नावाने आपण जेवू घालतो त्या सूक्ष्म रूपामध्ये ते तिथे हजर असतात आणि ते अन्न ग्रहण करतात आणि ते अन्न ग्रहण करून आपल्याला आशीर्वाद देत असतात। म्हणून आपल्याला पितृ जे पक्ष आहे पितृपक्ष त्याच्यामध्ये आपल्याला पितृपक्षांमध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याला महत्त्वाचे स्थान आहे। कारण ह्या 15 दिवसामध्ये ते पृथ्वी तलावरती अवतरत असतात आणि सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला ते उपस्थित असतात आणि ज्या त्या तिथीला म्हणून आपल्या पितरांची आपल्याला श्राद्ध करायचे असते आणि आशीर्वाद मिळवायचा असतो। आणि त्याचबरोबर श्राद्ध करण्याबरोबर आपल्याला काही उपाय जर केले तर ते फळ आपले द्विगुणित होते आणि त्याचा फायदा आपल्याला होतो जीवनामध्ये अडचणींवरती मात करण्यासाठी। तर आपल्याला पहिला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्ही बघा, साधं दक्षिणेकडे उभा राहून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचं स्मरण जरी केलं आणि त्यांच्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभू दे असं स्मरण जर केलं आपण तरी आपल्या पितरांना शांती लाभते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तुम्ही दक्षिण दिशेला परत उभे राहून तर्पण विधी करू शकतात। म्हणजेच पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला जल अर्पण करायचे आहे पितरांच्या नावाने आणि ओम पितृभ्य नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे। म्हणजेच ते जल त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण जेही विधी करतो त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या जातात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो। म्हणजेच त्यांना जर शांतता मिळाली तर ते आपल्याला आशीर्वाद देतात। त्याचबरोबर आपण ह्या 15 दिवसामध्ये आपण एक तुपाचा दिवाही दक्षिण दिशेला त्यांच्या नावाने पितरांच्या नावाने दररोज लावू शकतो। हा छोटासाच उपाय आहे परंतु यानेही पितरांना आपल्या भरपूर, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानलेली आहे, त्यामुळे पितरांच्या नावाने जर असा दिवा लावला तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि ते खुश होतात। त्यामुळे दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे, आपल्याला विष्णू देवतेचं स्मरण करून आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाला दिवाही लावायचा आहे। तेलाचा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे। असं 15 दिवस आपल्याला करायचं आहे की नित्य नियमाने जर आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि तो आशीर्वाद आपल्याला जीवनामध्ये भरपूर कामा येतो। कारण पंधरवाडा हा भरपूर पुण्य कमवण्याचा पंधरवाडा आहे, त्यामुळे पितरांच्या नावाने ज्याही सेवा आपल्याला करता येईल
त्यापैकी एक जरी सेवा आपण केली त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्याचप्रमाणे आपण श्रद्धेने त्यांचे श्राद्ध आपल्याला शक्य असल्यास आपण घरी तर करतोच, आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांचे पिंडदान आणि जर श्राद्ध घातले श्रद्धेने, त्यांचा आशीर्वाद मिळून आपल्या जीवनामध्ये बघा बऱ्याच अडचणी येतात। त्या अडचणी आल्यानंतर आपल्याला कळत नाही की ह्या अडचणी कशामुळे आल्या। आपण कुलदेवतेची सेवा केली तर बऱ्यापैकी आपल्या अडचणी ह्या जातात, परंतु आपल्याला जर पितरांचा हा दोष निर्माण झाला आणि त्यांचा जर आशीर्वाद मिळाला नाही तर आपण कितीही देवपूजा करा त्याचा काहीही फायदा होत नसतो। आपण कितीही म्हणतो की काय चुकलं असेल, काय झालं असेल, कोणत्या देवाची आपण ह्या देवाची प्रार्थना करा, ह्या देवाची पूजा करा, उपवास करा, परंतु तरी आपण म्हणतो मी एवढी देवपूजा करते, एवढा उपवास करते, तरी मला माझ्या जीवनामध्ये अडचणी का? तर आपल्याला जेव्हा आपल्या पितरांचं आपल्याकडून करणं राहून गेलेलं असतं तर त्या पितरांचा आपल्याला दोष लागलेला असतो आणि तो दोष आपल्याला निवारण्यासाठीच हा पंधरवाडा दिलेला आहे। यमदेवतेने हे पित्र आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वी तलावरती पाठवलेले आहेत, म्हणून ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पितरांची मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे। म्हणून हा तुपाचा दिवाही लावायचा आहे, तेलाचा दिवाही लावायचा आहे, त्यांच्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेला जलही अर्पण करायचे आहे काळे तीळ टाकून। त्याचप्रमाणे आपल्याला चौथा जो उपाय आहे तो म्हणजेच पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला आपल्याला दही आणि भात वरतून काळे तीळ टाकायचे आहे आणि हे काळे तीळ टाकलेला भात आपल्याला दक्षिण दिशेला दररोज ठेवायचा आहे, म्हणजे सूक्ष्म रूपात येऊन ते ग्रहण करतात। हा कळत आणि नकळत आपल्याला आशीर्वाद मिळत असतो। असे जे उपाय मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेले आहेत त्यापैकी एक तरी आपल्याला उपाय करायचा आहे आणि पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे। तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।